की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच, या जरांगीला अंतरवली सराटीमध्ये उपोषण करू द्या, आंदोलन करू द्या, मुंबईकडे 29 तारखेला जाऊ देऊ नका। तुम्ही काय करता? हे बघा, गेल्या आठवड्याभरापासून मी सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये फिरलोय। काल मी बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यात फिरलोय। आज मी गेवराई तालुक्यामध्ये जातोय। उद्या मी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड वगैरे परिसरात जातोय। परवा नांदेडला जातोय, लातूरला जातोय। आणि मी ओबीसी बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय म्हणणं आहे हे जाणून घेतोय। पण येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये हे बघा, जरांगे मुंबईला चाललाय म्हणून काउंटर आंदोलन आम्ही देणार नाही आहोत। आम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न निश्चित करू। जर जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून जर इथल्या शासनानं काही वेडावाकडा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर इथला ओबीसी देईल। मग ते सरकार कुणाचं आहे, कुठल्या पक्षाचं आहे, याच्याशी आमचं काहीही देणं घेणं राहणार नाही। येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये गावगाड्यातला ओबीसी या सरकारला किंवा विरोधकांना जशाच तसं उत्तर दिल्यापासून राहणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। का ओबीसी हा कधीही कुणाला चेतावणी देत नाही किंवा महाराष्ट्रातलं कधीही वातावरण बिघडवत नाही। महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी, बेकायदा मागण्या केल्या कुणी, घेईन तर ओबीसी मधूनच घेईन, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी, ओबीसींची घरदारं जाळली कुणी, ओबीसींच्या लोकांवर हल्ले केले कुणी। मग आता 29ला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना? गुप्तचर विभागाला, मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच, या जरांगीला अंतरवली सराटीमध्ये उपोषण करू द्या, आंदोलन करू द्या, मुंबईकडे 29 तारखेला जाऊ देऊ नका, अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे।